ओम श्री लक्ष्मी महात्म्य. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरतपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री लक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी त्यासी नमन विनवी भक्तगण. ऐका एका भक्तजन लक्ष्मीव्रत करीतो कथन ते आचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी. युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथे घडली जी गोष्ट तीच आता ऐकावी. त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश्रवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेदांत महावीर पराक्रमी सुरत चंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती. तयास आपत्य झाली 8 7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामेती. नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहिले राजगृहात तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल. आपण गेले गरिबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील. ऐसा विचार करूनी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊनी काठी टेकीत एके दिनी राजद्वारी पातली. तेव्हा तेथील एक दासी आली धावत द्वारापासी म्हणे कोण हवे गे तुझसी सांग आधी मजलागी. आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही. तेव्हा वृद्ध रूप धारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे. पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी त्या दोघांचे निश्यदिनी भांडण मोठे होत असे. वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नीसी मारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीही देईना. म्हणून ती अतिवैतागली रागाने घराबाहेर पडली. राणी वनी भटकू लागली. दया आली मला तिची. मग तिच्यापाशी जाऊन विचारले दुःखाचे कारण कराव्या तिचे समाधान. उपदेश तिला केला मी जे व्रत देते धन संपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिज प्रती पूजा विधी सर्वही. मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करता तिने लक्ष्मी प्रसन्न जाहली. दारिद्र्य त्यांचे संपले कलतंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद जाहला. पुढे मग यथाकाळी ती दोघेही निवर्तली. व्रतपुण्यामागे गेली लक्ष्मी लोके सुखाने. जितकी वर्षे केले लक्ष्मी व्रत तितकी 1000 वर्षे वैभवात राहुनी आता राजकुळात जन्म त्यांना लाभला. नाना भोग नाना विलास सदोदित मिळती राणीस भुलुनी त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा. लक्ष्मी व्रताची आठवण करुनी द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला. ऐकुनी तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि विचारी वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती. जोडूनी या दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे व्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे. लक्ष्मी ती वृद्धारूपधारी प्रसन्न झाली दासीवरी. व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेपे. पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा. दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ
मन ठेवावे शांत स्वस्थ, शुद्धाचरणी असावे. भरला कलश किंवा कळशी घ्यावी, तीत पैसा सुपारी दुर्वा घालावी. हळदी कुंकवाची बोटे ओढावी, कलशाच्या 8 बाजूंना. 5 झाडांचे डहाळे घ्यावे, ते कलशात नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे, स्वच्छ एका पाटावरी. जमीन थोडी सारवावी, मग पाटाची बैठक मांडावी. सभोवती रांगोळी काढावी, कलश ठेवावा त्यावरी. श्री लक्ष्मी देवे नमः म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन. दूध फळे मिन्नाष्टे ठेवून नैवेद्य अर्पण करावा. मग आरती ओवाळावी, मनोभावे प्रार्थना करावी. लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली. हे लक्ष्मी माते भगवती, यथाशक्ती यथामती सेवा करतो आम्ही ती. मान्य करुनी घेई तू. आम्ही बालके अज्ञ म्हणूनी, अपराधांची क्षमा करुनी. झडकरी येगे धावूनी, प्रसन्न होई आम्हा ते. कृपा करावी आम्हावरी, तुझे वास्तव्य असो घरीदारी. दुःख दारिद्र्य निवारी, सुखी ठेवी सर्वांना. विपुल लाभो धन संपत्ती, कधी न येवो आपत्ती. आयुष्यवान हो संतती, भाग्य आमचे उजळावे. महामाये जगन्माते, शंख चक्र गदा हस्ते. कमलासने सुरत पूजिते, लक्ष्मी देवे नमस्तुते. ऐसी करुनी प्रार्थना, घालावी साष्टांग वंदना. पूर्ण होतील मनकामना, व्रत ऐसे केल्याने. उपास करावा दिवसभर, घ्यावा दूध फळांचा आहार. मनी घ्यावे ते वारंवार, गोड नाम श्री लक्ष्मीचे. सायंकाळी करावे गोपूजन, महानैवेद्य करावा अर्पण. मग जेवावे आपण कुटुंबियांसहित आनंदे. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेहुनी. 5 डहाळे 5 ठिकाणी 1 ठेवावा. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी. हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा. ते ऐकुनी दासी झाली संतुष्ट, म्हणे तुला दिले मी बहु कष्ट. परी न होता तू रुष्ट, क्षमा मजला करावी. आता जाते राणीपाशी, तुझा निरोप देते तिजसी. इथे तू थांब जराशी, राणी येईल झडकरी. परंतु त्या शूद्र राणीला वैभव्याचा महागर्व झाला. वृद्धेचा निरोप समजला, तेव्हा आली तोऱ्याने. म्हणे अगये थेरडे, कशाला आलीस आमच्याकडे? कोणी ऐकणार तुझे रडे? हो चालती येथुनी. लक्ष्मी म्हणाली राणीस, तू राजवैभवाने माजलीस, उन्मत्त उद्दाम झालीस. विसरलीस ती पूर्वस्थिती. आजचा अतिशुभ दिन, लक्ष्मीचा असे हा जाण. केलास माझा अपमान, फळ त्याचे भोगशील. ते ऐकुनी शापवचन, राणी झाली क्रोधयामान. म्हातारीस केली मारहाण, अद्वा तद्वा बोलुनी. वृद्धारूपी लक्ष्मी माता मनी म्हणाली, इथे आता एक क्षणभरही न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी तिथून निघाली. समोरून श्यामबाला आली. दोघींची तेव्हा ती भेट झाली. सुदैव ते त्या कन्येचे. लक्ष्मीकडून राजकन्येला राजवाड्यातील प्रकार कळला. वाईट वाटले श्यामबालेला. तिने क्षमा याचली. पाहुनी ती सालसबाला. लक्ष्मीच आला कळवळा. लक्ष्मी व्रताचा सोहळा कथन केला तिज लागी. तो दिवस मार्गशीर्षातला गुरुवारचा होता पहिला. म्हणून लक्ष्मी नारायण पूजीला राजकन्येने यथाविधी. शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी. मनातली इच्छा सारी परिपूर्ण जाहली. राजा एक सिद्धेश्वर, त्याचा सुपुत्र मालाधार. राजकन्येस मिळाला तो वर, विवाह त्यांचा जाहला. राजकन्या सुखी जाहली, आनंदात नांदू लागली. लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली. इकडे भद्रश्रवा राजा आणि सूरजचंद्रिका त्याची राणी. लक्ष्मी कोपली म्हणून दरिद्री झाली दोघेही. हा हा म्हणता राज्य गेले, धनवैभव नष्ट झाले.
18 विश्वे दारिद्र्य आले, अन्नान्न दशा जाहली. होता कृपा लक्ष्मीची, मात्रा चाले ना कोणाची. फळे आपल्या कर्माची, भोगावीच लागती. म्हणून ती राजा राणी, दुःख भोगती क्षणोक्षणी. हालाहाल होती निषदिनी, काय करावे सुचेना. राणीने मग विचार केला, ती म्हणाली पतीला, जावई आपला आहे भला, साह्य त्याचे मागावे. जावे त्याच्या राजमंदिरी, कथन करावी दुर्दशा सारी. दया उपजेल त्याचे अंतरी, द्रव्य काही देईल. त्याप्रमाणे राजा निघाला, जावयाच्या राजधानीत आला. विश्रांतीसाठी बैसला, नदी काठी एकटा. राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्यासी. पाहिले त्या भद्रश्रव्यासी, आणि केली चौकशी. कोठूनी आलात आपण, आहात तरी कोणाचे कोण. आपले शुभनाम संपूर्ण, सांगा आता आम्हासी. वदनी विलसे राजलक्षण, परी दशा दिसते हिनदिन. सत्य असेल ते कथन, करा आता सत्वरी. राजाने मग त्या दासीते सांगितले सर्व नाते गोते. नवल वाटले ऐकूनी ते, धावत गेल्या त्वरेने. राजवाड्यात श्यामबालेला पित्याचा वृत्तांत कळविला. तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले. मग तिने काय केले, मेनका दासीस बोलवले, वस्त्राभूषणासह पाठविले. पित्यास आपुल्या आणावया. भद्रश्रवा येता राजद्वारी, सत्कार केला त्याचा भारी. दास दासी सेवेकरी, होते तत्पर सेवेला. पंचपक्वान्नाचे भोजन, आणि व्हावया मनोरंजन. गीत वाद्य नर्तन, सर्व सिद्ध ठेविले. काही दिवस राहून, मुलीचा पाहुणचार घेऊन, राजा चालला परतून आपल्या मग नगरासी. जाताना त्याच्या कन्येने खंडा भरला द्रव्याने, आणि दिला प्रेमाने आपुल्या पूज्य पित्याला. राजा मनी संतोषला, स्वधामा येऊनी पोचला. म्हणे आपल्या पत्नीला, द्रव्य पहा हे आणिले. खंडा पाहता उघडीने, चमत्कार आला घडूनी. द्रव्य सर्व नष्ट होऊनी, कोळसे त्याचे झाले. सूरजचंद्रिकेने गर्विष्ट होऊनी, लक्ष्मीचा केला अपमान. म्हणूनच तिचे अकल्याण, झाले होते सर्वही. श्यामबाला लक्ष्मी भक्त, झाली नव्हती उन्मत्त. तिच्या सदनी वैभव विक्त, विपुल होते भरलेले. सूरजचंद्रिका झाली भिकारी, गेली एकदा मुलीच्या घरी. तेव्हा कुशल विचारी, कन्या आपल्या मातेला. मातेस करुनी नमस्कार, केला तिचा आदर सत्कार. तो दिवस गुरुवार, मार्गशीर्षातला होता शेवटचा. लक्ष्मी व्रतस्थ श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले भक्तीने, आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करवले. तिथे काही दिवस राहुनी, सूरजचंद्रिका निघाली तेथुनी. लक्ष्मीव्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती. पुढे काही काळ गेला, माहेरी आली श्यामबाला. परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा. द्रव्य न देता पित्यासी, कोळसेच दिले तयासी. रिक्त हस्ते धाडले आपणासी, म्हणून माता कोपली. म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही. आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती. तरीही त्या श्यामबालेला मातेचा नाही राग आला. सत्वरी ती स्वगृहाला परत पाऊली निघाली. निघताना केली एक गोष्ट, तिथले थोडे घेतले मीठ, आणि मग धरली नीट वाट आपल्या राज्याची. येऊनी पोचली राजमंदिरी, पती मग पत्नीसी विचारी. गेली होतीस तू माहेरी, काय तेथून आणिले. तिने त्यावर उत्तर दिले, मी राज्याचे सार आणिले. ते ऐकूनी नवल वाटले श्यामबालेच्या पतीला. तो म्हणाला पत्नीला, पाहू काय ते दाखव मला. ते ऐकूनी श्यामबाला म्हणे, थोडा धीर धरा. मग सांगूनी आचार्याला स्वयंपाक अळणी करविला. राजा जेव्हा भोजना बैसला, तेव्हा चकित झाला तो. श्यामबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढिले. तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले. ती होती खरी चतुर, म्हणाली हेच ते राज्याचे सार. मनीकरिता विचार, पतीसही पटले ते. मग त्या उभयतांनी लक्ष्मीचे स्मरण करुनी
भोजन आनंदे संपोवनी नांदू लागली सुखाने. सारांश हे लक्ष्मीव्रत शीघ्र फलदायी सदोदित. करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल. प्राप्त होईल सुख समृद्धी, धनधान्याची होईल वृद्धी. ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी. स्त्री पुरुष भाविक भक्त करतील माझे लक्ष्मीव्रत. त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्य वाणीही. ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने. पद्मपुराणे विस्ताराने वर्णिले असे सर्वही. धनधान्य लाभवयासी, सर्व सौख्ये मिळावयासी. इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे. करुणी भावे लक्ष्मीपूजन, हे महात्म्य करावे पठण किंवा करावे श्रवण, म्हणजे फळ लाभते. ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे. महालक्ष्मी होईल प्रसन्न, देईल विपुल धनधान्य. ऐश्वर्य भूमी गृहवाहन लाभेल लक्ष्मी कृपेने. वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी शिरजोरी. नम्रतेने ठरल्यावारी लक्ष्मीव्रत करावे. स्वतः हे व्रत करावे, आप्त स्वकीयांशी सांगावे. त्यांचे कडूनही ते करवावे, धन लाभ सर्वा होईल. ऐसे लक्ष्मीव्रताचे महिमान मिलिंद माधवे केले कथन. म्हणावे करुणी नमन. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र श्री लक्ष्मी प्राप्तीचा, साक्षात संकल्प सिद्धीचा. यास्तव जप करावा त्याचा नित्य नेमे सर्वदा. शके 1894 कार्तिक शुक्ल पक्ष जाण. वैकुंठ चतुर्दशीने सुदिन ग्रंथ संपूर्ण झाला हा. शुभ भवतु. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांतिः शांतिः शांतिः. श्री महालक्ष्मी देवता प्रणमस्तु.